नमस्कार हॅलो. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर परमेश्वर पोळ. आपला जो संशोधन व्याख्यानमालेचा हा दुसरा भाग आहे. आपले मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर संजय कप्तान सर आपल्यासोबत या व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. भाग एक आपला पाठीमागं संपलेला आहे. आजचा जो भाग आहे भाग 2 आहे आणि आजचा जो व्याख्यानमालेचा विषय आहे संशोधन विषयाची निवड. सरांचा परिचय आपला भाग एक मालिकेतून झालेला आहे. तर प्रत्यक्षात मी आज आपणास डायरेक्टली व्याख्यान सुरू करण्यासाठी आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर कप्तान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपली व्याख्यान मला सुरू करावी. आदरणीय डॉक्टर संजय कप्तान सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम आपल्या सर्व सहकार्यांचं मी अभिवादन करतो आणि संशोधनाच्या कार्यात त्यांना सुयश मिळावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या विषयाला प्रारंभ करतो. आपली समजा PhDच्या इंटरव्ह्यू नंतर आपली निवड झाली आहे आणि आपल्याला चांगला विषय निवडायचा आहे जो संशोधनास योग्य आहे, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी अर्थपूर्ण आणि चांगलं संशोधन करता येईल, संशोधनाच्या माध्यमातून नवीन ज्ञानप्राप्ती करता येईल, तर आपल्याला त्याच्याकरता थोडेसे पूर्वश्रम करायला पाहिजे. चांगला विषय हा आपोआप सापडत नाही, तर त्याच्याकरता थोडीशी आपल्याला पूर्वतयारी करायला पाहिजे. एक लक्षात घ्या की चांगली कल्पना ह्यासारखं दुसरं शस्त्र नाही. प्रत्येक नवीन कल्पना वेगवेगळ्या प्रकारे समाजाला पुढे नेत असते. संशोधन हे मुळातच नवीन कल्पनांच्या शोधांकरता असतं. कधी कधी ज्या प्रस्थापित कल्पना असतात त्यांचे वेगवेगळे पैलू आपल्या डोळ्यापुढे येतात, तर कधी कधी आपण एकदम वेगळ्या प्रकारे विचार करायला लागतो आणि त्याहीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचतात. प्रत्येक संशोधकाला जो की चांगल्या प्रकारे चिंतन करू शकतो, चांगल्या प्रकारे विचार करू शकतो, त्याला या संशोधनाच्या चिंतनातून वेगवेगळ्या प्रकारे नवीन माहिती प्राप्त होत जाते आणि त्या माहितीचा वापर करून तो नेहमीच पुढे जात असतो. प्रत्येक चांगली कल्पना हे एक मोठं शस्त्र आहे, हे लक्षात घ्या. आणि इतकं प्रभावी शस्त्र जगात दुसरं कोणतंही नाही. जगातल्या बहुतेक सर्व युद्धांमध्ये, सर्व प्रगतीच्या कार्यांमध्ये जर सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर ते चांगल्या कल्पनांचं आहे. मग या कल्पना आपल्याला कुठून मिळू शकतात? एक संशोधक म्हणून जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा आपण विस्तृत वाचन करतो, ज्या गोष्टी आपण वाचतो त्याच्यावर चिंतन मंथन करतो किंवा त्याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करून हे बरोबर आहे का, हा चूक आहे, याबद्दल वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतात. आणि जेव्हा या विषयांवर चर्चा करण्याकरता आपण इतरांशी चर्चा करून आपल्या मतांची पुष्टी करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या मतामध्ये, आपल्या विचारांमध्ये काही दोष आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रत्येक सुसंवादातून आपल्याला नवीन कल्पना सुचत असतात. मग आपल्याला या नवीन कल्पना समजा जर संशोधनाकरता प्राप्त करावयाच्या असतील की जो आपल्या संशोधनाचा मूलाधार आहे, तर आपण काय केलं पाहिजे? आपल्याला चांगल्या कल्पना निश्चितपणे मिळू शकतात. विषय कोणताही असो, रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, वाणिज्य असो, समाजशास्त्र असो, कल्पनांची काहीही कमी नाही, हे कृपा करून लक्षात घ्या. बरेच वेळा आपल्या पुढे असा एक प्रश्न निर्माण होतो की इतक्या लोकांनी संशोधन या विषयात केलं, आता नवीन काही होऊ शकत नाही बा. प्रत्यक्षात हा आपल्या विचारांचा एक प्रकारचा कोतेपणा, संकुचितपणा आहे. आपण त्या विषयांकडे किंवा त्या विषयातल्या वेगवेगळ्या पैलूंकडे किती सखोलपणे, किती विस्तृतपणे पाहू शकतो, यावर आपल्याला नवीन कल्पना सुचण्याची क्षमता आपली अवलंबून असते. मग चांगल्या कल्पना आपल्याला कुठे मिळू शकतात? आपण जर समजा त्या विषयांवरची चांगली पुस्तकं, अगदी मूलभूत चिंतन करणाऱ्या चिंतकांची, लेखकांची पुस्तकं वाचली, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती समाजात, एखाद्या व्यापारामध्ये, एखाद्या शास्त्रामध्ये कशा प्रकारे वापरल्या जातात, या पद्धतींमध्ये काही दोष किंवा सुधारणा होऊ शकतात का, याचा जेव्हा आपण विचार करतो, जे वेगवेगळे प्रयोग प्रयोगशाळेत होत असतात त्या प्रयोगांचा पुढचा टप्पा काय राहू शकेल, या प्रयोगांना नवीन दिशा कशी देता येईल, याचा जेव्हा आपण विचार करतो, किंवा ज्या कल्पना आज प्रस्थापित झाल्या त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करता येईल का, असा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला चांगल्या कल्पना सुचतात. कल्पना सुचण्याकरता विचार ही एकच महत्वाची गोष्ट आहे. जो चांगला विचार, सखोल विचार करू शकतो, वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो, सामान्यपणे त्याला या नवीन कल्पना सुचतात. आणि मग संशोधनाकरता या कल्पनांचा वापर करायचा असेल तर एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये, एखाद्या विशिष्ट पार्श्वभूमीवर, विशिष्ट विचारांच्या संदर्भात ही कल्पना लागू होऊ शकते का,
असा जेव्हा प्रश्न आपल्याला पडतो आणि या प्रश्नाची आपण उकल करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला चांगल्या कल्पनांचा वापर करता येतो. मग एखादी कल्पना आपल्याला सुचल्यावर ती चांगली आहे का, हा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे. प्रत्येकच कल्पना संशोधन योग्य असेलच असं नाही. प्रत्येकच कल्पना नवीन असेल, वेगळी असेल, उपयुक्त असेल असंही नाही. बरेच वेळा काही कल्पना एकदमच जगावेगळ्या असल्या तरी त्यांची उपयोगिता फार सीमित असते. त्यांचा प्रत्यक्ष उपयोग म्हणा, प्रत्यक्ष प्रभाव किंवा त्यांचं प्रत्यक्ष परीक्षण करणं आपल्याला शक्य नसतं. अशा अनेक गोष्टी आपल्यापुढे असू शकतात. मग कोणत्या हेतूने या कल्पनांचा आपण विचार करतो, त्यांचा उपयोग कशाप्रकारे करता येईल, या 2 निकषांवरच कल्पनांचं परीक्षण करता येतं. एक तर हेतू आणि दुसरी उपयोगिता. बरेच वेळा जर त्याचा हेतू फार चांगला असेल, त्या हेतूचे वेगवेगळे शास्त्रीय पैलू आपल्या लक्षात आले असतील, तर त्या कल्पनेचं आपण योग्य प्रकारे परीक्षण करू शकतो. एखादी कल्पना उपयुक्त आहे का, याविषयी जर आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्या उपयोगितेची शक्यता किंवा संभावना आपण तपासून पाहू शकलो, तर त्याचाही आपल्याला वापर करता येतो. कोणत्या संदर्भात आपण या कल्पनेचा विचार करीत आहोत, कोणत्या विशिष्ट वर्गाच्या उपयोगाकरता किंवा विशिष्ट प्रकारच्या विज्ञानाच्या विकासाकरता, संकल्पनेच्या विकासाकरता, शास्त्राच्या विकासाकरता आणि कोणत्या परिस्थितीत त्याचा विचार करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. एक 20 वर्षांपूर्वी, 20 ते 25 वर्षांपूर्वी हायड्रोकार्बन या नावाच्या पदार्थाबद्दल मोठी कुतूहल जगामध्ये होतं. अनेकांना असं वाटत होतं की हायड्रोकार्बनचा वापर करून ऊर्जा तयार करता येईल आणि या हायड्रोकार्बनचा प्रचंड साठा समुद्रामध्ये आहे. परंतु हायड्रोकार्बनचा वापर करण्याकरता ज्या प्रक्रियांचा शोध लावायला पाहिजे, ज्या प्रक्रिया रासायनिक आणखीन इतर प्रक्रिया करायला पाहिजे, त्या प्रक्रिया कशा प्रकारे प्रयोगशाळेत करता येतील आणि हायड्रोकार्बनचा खरोखरच ऊर्जा म्हणून वापर करण्याकरता कोणत्या परिस्थितीत, कोणत्या पद्धतीने प्रयोग केले पाहिजे, याच्यावर बरंच विचार मंथन झालं आणि अखेर आता हायड्रोकार्बन ही एक ऊर्जेचा मोठा स्रोत झालेला आहे. मग एक लक्षात घ्या की आपण संशोधनाकरता नवीन कल्पना का शोधून काढतो, याचं कारण जरा लक्षात घ्या. संशोधनाकरता नवीन ज्या कल्पना असतात त्यातून नवीन ज्ञानाची निर्मिती होते. अस्तित्वात असणाऱ्या ज्ञानामध्ये नेहमी भर पडत जाते. याच्यामधून आपल्याला जे निष्कर्ष प्राप्त होतात संशोधनातून, त्याच्यामुळे एखाद्या विशिष्ट वर्गाला, समूहाला, समाजाला त्या कल्पनांचा चांगल्या प्रकारे लाभ आपण करून देऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे शास्त्राला किंवा एखाद्या विषयाला नवीन दिशा, नवीन कलाटणी द्यायची असेल, त्याला पुढे प्रवाहित करायचं असेल, तर अशा कल्पनांची नितांत आवश्यकता असते. आणि सगळ्यात महत्वाचं की काही कल्पनांचा जो उपयोग आपण संशोधनाकरता करतो, त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये, अनेक देशांच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोठं योगदान घडून येतं. याची कितीतरी उदाहरणं देता येतील की एक साधी कल्पना आणि समाजाला मोठा बदल. आपल्याला डॉक्टर मोहम्मद युनूस यांचं नाव ऐकून माहिती असेल. एका छोट्या कल्पनेने अल्प बचत आणि स्वयंसहाय्यता गट, बांगलादेशमधल्या हजारो किंवा लक्षावधी स्त्रियांचं जीवन त्यांनी बदलून टाकलं. एक साधी कल्पना पण किती महत्वपूर्ण असू शकते हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. कल्पना प्रत्येक वेळा अवघड असतात, जगावेगळ्या असतात, कधीच कोणाला सुचलेलं असं नसतं. बरेच वेळा कल्पना अनेकांना सुचतात, पण त्यापैकी संशोधन योग्य कल्पना कोणती आहे आणि ती कशा प्रकारे संशोधनाकरता वापरता येईल, याच्याकरता एक विशिष्ट प्रकारची दृष्टी आणि चिंतन हवं. मग आपल्याला जर चांगलं संशोधक व्हायचं असेल तर काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. या गोष्टी कोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्याला एखाद्या विषयाचं आकलन होत नाही, ज्याला एखाद्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर त्यातून नवीन कल्पना सुचत नाही, तो सामान्यपणे चांगला संशोधक होऊ शकत नाही. जो आपला विचार एखाद्या विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने मांडू शकत नाही, आपण बरेच वेळा खूप वाचतो पण त्याचं आपल्याला आकलन होत नाही, ते आपल्याला समजत नाही, आपण नुसतं शब्दांकरता शब्द वाचतो, त्याच्यामधून आपल्याला काही लाभ होऊ शकत नाही. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता हा चांगल्या संशोधकाचा गुण आहे, तो प्रत्येकात असला पाहिजे. आपल्याला एखादा विषय समजला आहे, त्या विषयाचा नेमका नवीन पैलू कोणता आहे हे समजण्याच्या करता जो निर्णय घेण्याची क्षमता आहे ती ज्या व्यक्तीमध्ये असते तो चांगला संशोधक होतो. जो विश्लेषणाची क्षमता ज्याच्यामध्ये असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वाचन करून त्या वाचनाचा विविध प्रकारे वापर करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, ज्याला वाचलेल्या गोष्टी समजून घेता येतात, आकलन करता येतं आणि त्यांचा नेमका अर्थ, अभिप्रेत असणारा अर्थ ज्याला समजू शकतो ना, असा व्यक्ती सामान्यपणे चांगला संशोधक होतो. अन्यथा तो चांगला संशोधक होत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला चांगला संशोधक व्हायचं असेल, विषय निवडण्यापूर्वीच आपण आधी चांगल्या संशोधकाकरता आपली मनोभूमिका, आपली मानसिकता तयार केली पाहिजे. चांगला संशोधक होण्याकरता आपण विस्तृत वाचन करायची सवय लावली पाहिजे.
जो कोणता विषय तुम्ही अभ्यासाला घ्याल त्या विषयावर मिळणारं सर्व साहित्य, मग ते मासिकांमधून असेल, वर्तमानपत्रातून असेल, इंटरनेटवर असेल, पुस्तकांमधून असेल, जितकं आणि जेवढं वाचायला मिळेल तेवढं वाचण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. खूप गंभीरपणे विचार करण्याची सवय लागली पाहिजे. प्रत्येक गोष्ट हसण्यावरी नेणारा व्यक्ती कदाचित इतरांचं मनोरंजन करू शकतो, पण चांगला संशोधक होऊ शकत नाही. कोणत्याही विषयाचे खरे अंतःपैलू कोणते आहेत हे समजून घेण्याची आपली तत्परता आणि मानसिकता असली पाहिजे. जो एखादा विषय इतरांना समजावून सांगू शकतो, ज्याला विषयाचे वेगवेगळे पैलू इतरांना सहजपणे लक्षात आणून देतात, असा चांगला शिक्षक हा नेहमीच चांगला संशोधक असतो. आणि प्रामाणिक प्रयत्न करणारा संशोधक हा अत्यंत महत्वाचा आहे. कधी कधी एखादा विषय साधा वाटतो, पण त्या विषयावर आपण खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्या विषयाचा इतकं चांगला उपयोग आपल्याला संशोधनात करता येतो, याचा आपण विचारही करू शकणार नाही. याची तुम्हाला अनेक उदाहरणं मला देता येतील. आणि ज्या व्यक्तीला एखादी एक प्रश्न समजला नसेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल, तर चैन पडत नाही. त्याचं उत्तर शोधल्याशिवाय, मला हे शोधून काढल्याशिवाय, हे तपासल्याशिवाय मला आता स्वस्थ बसवणार नाही, अशी ज्याची एक अस्वस्थ मनोवृत्ती आहे, असा मनुष्य चांगला संशोधक. चांगला वाचक आपल्याला डोळ्यापुढे जर आदर्शच ठेवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण ठेवला पाहिजे. त्यांच्या इतकं विस्तृत वाचन करणारा, त्यांच्या इतकं विपुल लिखाण करणारा व्यक्ती असामान्यच मानला पाहिजे. तुम्ही जर कधी दादरला राजगृह इथे गेला असाल तर त्यांचं ग्रंथालय पाहण्यासारखं आहे. त्यावरून त्यांच्या व्यासंगाची, त्यांच्या वाचन क्षमतेची आणि एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे इतकं प्रचंड ग्रंथालय निर्माण करण्याची क्षमता आपल्याला अफाटच वाटेल. आपल्या डोळ्यापुढे जर आदर्श ठेवायचा असेल तर अशा उत्तम अभ्यासू व्यक्तीचा आपल्या डोळ्यापुढे जर आदर्श असेल तर निश्चितपणे आपण चांगले संशोधक होऊ शकतो. वाचणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार करायची, वेगवेगळ्या प्रकारे समजून घेण्याची, विषय समजून घेण्याची क्षमता वाढवता येते. सुरुवातीला कदाचित जेव्हा आपण संशोधनाला प्रारंभ करणार असाल, अगदी नव्याने आपण संशोधनाच्या बद्दल विचार करायला लागला असाल, तर आपलं वाचन कमी असू शकतं. याच्यात काही गैर नाही हो. परंतु हे वाचन जसं जसं आपण वाढवत नेऊ, मग तो विषय कोणताही एक विषय घेऊन त्या विषयाच्या बद्दलची जेवढी जशी तितकी माहिती मिळेल तितकी आपण वाचत जाऊ. तसं तसं आपला मनोभूमिका आणि आपली एक मनोवृत्ती तयार होते, एक दृष्टिकोन तयार होतो. त्या विषयाकडे किती गंभीरपणे आणि किती वेगवेगळ्या पैलूंनी पाहता येईल हे आपल्याला ठरवता येतं. तुम्हाला डॉक्टर वाकणकर नावाच्या गृहस्थाचं मला थोडंसं सांगितलं पाहिजे. डॉक्टर वाकणकरांनी इतक्या विस्तृतपणे अभ्यास केला. सरस्वती नावाची नदी आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. आणि ती नदी भारतातून एखाद्या विशिष्ट भागातून वाहत होती आणि ती नंतर लुप्त झाली, कारण तिचा उल्लेख होता पण ती नदी दिसत नव्हती. वाकणकरांनी आपल्या आयुष्याची जवळपास 30 वर्ष सरस्वतीच्या नदीच्या शोधाकरता खर्ची घातली आणि अखेर त्यांनी सरस्वती नदीचा उगम कुठे झाला, आणखी कशा प्रकारे ती प्रवाहित होती हे सिद्ध केलं. मग कशा कशा प्रकारचे संशोधक आपल्या डोळ्यापुढे असू शकतात? वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक असतात. काही संशोधक एखाद्या विशिष्ट विषयाशी बांधिलकी ठेवून असतात आणि त्या विषयाचा जितका सखोल, जितका विस्तृत, जितका वेगवेगळ्या पैलूंनी अभ्यास करता येईल तितका अभ्यास करण्याकरता ते सतत तत्पर असतात. संपूर्ण आयुष्य ते एकाच विषयाचा अभ्यास करतात, परंतु त्या विषयात त्यांच्यासारखा दुसरा कोणी होणार नाही अशा प्रकारची त्यांची ख्याती असते, अशा प्रकारची त्यांचं योगदान असतं. काही व्यक्ती जे असतात ते प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक संशोधक असतात. एक विषय अभ्यासाला घेतात, त्याचा पूर्ण अभ्यास करतात, त्याचे योग्य ते निष्कर्ष काढून झाले की दुसऱ्या विषयाकडे वळतात. काही संशोधक समयानुसार विशिष्ट हेतूने होतात. त्यांचा तो विशिष्ट हेतू पूर्ण झाला की त्यांना त्या विषयातलं गम्य निघून जातं किंवा त्यांचं संशोधनाची इच्छा संपून जाते. तर काही संशोधक एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात. खूप विविधांगी त्यांचा अभ्यास असतो. याचं उदाहरण तुम्हाला मी थोड्याच वेळात देणार आहे. तर काही फक्त पदवी करता संशोधन. आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आचार्य पदवी मिळाली, विद्यावाचस्पती पदवी मिळाली की जीवनाची सार्थकता झाली, नोकरी करण्याकरता. मित्र, अशा प्रकारचा अभ्यास करू नका, अशा प्रकारे पदवीकडे बघू नका. केवळ पदवी करता म्हणून संशोधन हा विचार फार संकुचित आहे. 2 माणसांची उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छितो, अल्बर्ट आइन्स्टीन आणि न्यूटन. आपलं संपूर्ण आयुष्य संशोधनाकरता वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वाहिलं. न्यूटन यांनी तर फिजिक्स, केमिस्ट्री, खगोलशास्त्र, गणित या सर्वच क्षेत्रात मोठं योगदान केलं. आपल्यापैकी अनेकांना हे शक्य आहे. आपण फक्त त्या दृष्टीने आपल्या मनाची तत्परता आणि तयारी केली पाहिजे. मग संशोधनाचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे इन्क्वायरी, ज्याला म्हणतात ENQUIRY, आणि दुसरा INQUI. काय फरक आहे हो याच्यामध्ये? इन्क्वायरी म्हणजे एखादा प्रश्न मनात घेऊन त्याच्याबद्दल औपचारिक चौकशी करणं, म्हणजे संशोधनाचा एक प्रकार आहे.
तर एखाद्या विषयाबद्दल विस्तृत माहिती घेऊन त्याचा शेवटलापर्यंत अभ्यास करून त्यातलं सत्य काय ते शोधून काढणं हाही एक संशोधनाचा प्रकार आहे. मग चांगल्या संशोधनाचा विषय आपल्याला कुठे मिळू शकेल? एक लक्षात ठेवा, चांगला विषय जर तुम्हाला संशोधनाकरता प्राप्त करावयाचा असेल तर तुम्ही नेहमीच योग्य विषयाच्या निवडीकरता एखाद्या विषयातला आपली जी रुची आहे ती कायम जिवंत ठेवा. माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपण मार्केटिंगमध्ये संशोधन करावं, तर त्याचा मार्केटिंगमध्ये त्याची रुची कायम असली पाहिजे. त्यांनी मार्केटिंग या विषयाबद्दल सतत काहीतरी वाचन, वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन, वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो विषय आपल्याला रुचीचा वाटतो तो विषय आपण निवडला पाहिजे. ज्या विषयाकरता आपण प्रयत्न, अभ्यास, तत्परता, प्रामाणिकपणा आणि निश्चितपणे योगदान करण्याची आपली मानसिकता आणि तयारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला मानसिक थकवा येणार नाही, आपल्याला कंटाळा येणार नाही. ज्या विषयात आपल्याला काहीतरी चांगलं योगदान करायची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या विषयाचे नवीन पैलू शोधून काढायची आपली तत्परता आहे, असा विषय जर आपण निवडला ना, तर आपण चांगलं संशोधन करू शकतो. आता हा विषय कसा निवडायचा हे तुम्हाला मी थोड्याच काळात सांगणार आहे. पण आधी एक उदाहरण सांगतो. 2 स्त्रिया ज्यांनी जगातल्या संशोधनाला कलाटणी दिली. एक जेन गुडाल आणि दुसरी मेरी क्युरी. मेरी क्युरी जेव्हा संशोधनाच्या कार्याला तिने आपलं जीवन वाहून दिलं, त्या काळात स्त्रिया संशोधन करीत नसत. त्यामुळे तिची खूप हेटाळणी झाली, अवहेलना झाली, अपमान झाले. पण त्या सर्वांना मनात दाबून तिने आपली चिकित्सक वृत्ती, जिद्द, अभ्यास याला कधीच सोडलं नाही. आणि त्याचा गौरव अर्थात झालाच. तिला 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळाला. जेन गुडाल या स्त्रीला तर औपचारिक शिक्षण अभावानेच मिळालं होतं. ती थोडीशी जरा आजारी पण होती. त्याच्यामुळे तिला शाळेत चांगलं शिक्षण घेता आलं नाही. असं असताना सुद्धा जेन गुडाल यांनी खूप मोठं योगदान केलं आणि आपल्याला प्राणीशास्त्राबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांतांची ओळख करून दिली. हे कसं शक्य झालं असेल? जेव्हा आपण जिद्दीने एखाद्या विषय अभ्यासाकरता निवडतो, संशोधनाकरता निवडतो, तेव्हा ते निश्चितच शक्य होतं. मग चांगला विषय म्हणजे काय संशोधनाचा? असा विषय की जो एखाद्या मुख्य विषयाचा मूल गाभा शोधण्याकरता, अभ्यासण्याकरता आपल्याला मदत करू शकतो. जो विशिष्ट स्वरूपाचा आहे. म्हणजेच त्याला एका विशिष्ट प्रकारच्या अभ्यासाची चौकट किंवा मर्यादा आहे, ज्याची आपण योग्य प्रकारे परिभाषा करू शकतो. ज्याचा अभ्यास कसा, कितपत आणि कोणत्या खोलीपर्यंत करायचा त्याची व्याप्ती आपल्याला निर्धारित करता येते. त्याचे वेगवेगळे पैलूंपैकी कोणता नेमका पैलू आपल्याला अभ्यासायचा आहे हे आपल्या लक्षात येतं. असा विषय जेव्हा आपण निवडतो, तेव्हा आपण चांगलं संशोधन करू शकतो. मग तुम्ही कधी असा प्रयत्न केला आहे का? असं जरा स्वतःच्या मनाला विचारा. आपल्यापैकी जे कोणी अर्थशास्त्राचे, वाणिज्याचे विद्यार्थी असतील, त्यांनी असा प्रयत्न कधी केला आहे का, की आपल्या परिसरात एवढ्या संघटना, एवढ्या व्यवसाय, एवढ्या प्रकारची उत्पादनं येतात, एवढ्या प्रकारच्या नवीन-नवीन आर्थिक संस्था असतात. त्यापैकी काही संस्था यशस्वी होतात, काही अपयशी होतात. मग ज्या संस्था अपयशी होतात, त्या का अपयशी होतात? हा प्रश्न आपल्या मनाला पडतो का? या संस्थांच्या अपयशाची कारणं कोणती असतील? हे तपासण्याचा आपण प्रयत्न करतो का? एखादा नेता विशिष्ट कालावधीत विलक्षण लोकप्रिय आणि यशस्वी होतो. त्याच्या लोकप्रियतेची, त्याच्या यशस्वीतेची, त्याच्या व्यक्तिमत्वाचे कोणती पैलू आहे की ज्याचा जनमानसावर प्रभाव होतो? एखादं उत्पादन अचानकपणे बाजारात येतं आणि ते सहजपणे यशस्वी व्हायला लागतं. त्याला सर्वदूर ग्राहक मिळतात. मग त्या उत्पादनाची अशी कोणती वैशिष्ट्ये असतात की ज्याच्यामुळे ते यशस्वी होतं? या सर्वांचा आपण डोळसपणे विचार करायला लागलो तर आपल्याला चांगला विषय सहजपणे सापडू शकतो. आपण एखादं जेव्हा नवीन पुस्तक वाचतो, अचानक आपल्याला त्यातून काहीतरी वेगळीच कल्पना आपल्या डोळ्यात येते. तिथेच संशोधन सुरू होतं. एखाद्या नवीन जागेला आपण भेट देतो, एखाद्या नवीन प्रयोगशाळेला, एखाद्या नवीन अ, कार्यपद्धतीला. तिथे जे आपल्याला जाणवतं ते तिथून नवीन संशोधन सुरू होतं. एखादी नवीन परिस्थिती, एखादा नवीन प्रयोग आपण पाहतो. प्रयोगशाळेमध्ये रसायनशास्त्राच्या, भौतिकशास्त्राच्या त्या प्रयोगाकडे पाहत असताना किंवा त्या प्रयोगाचं निरीक्षण करताना किंवा तो प्रयोग करताना जेव्हा एखादा विशिष्ट विचारतरंग आपल्या मनात येतो, की जो त्या प्रयोगाला पुढे नेणारा असतो, तिथून संशोधनाला प्रारंभ होतो. आणि म्हणून सत्याचा शोध हाच संशोधनाचा खरा हेतू आहे. गंमत पहा, ज्यांनी ज्यांनी संशोधन केलं, अशा सर्व लोकांना सुरुवातीला अनेक वेळा अपमान आणि अवहेलनेला सामोरं जावं लागलं. अरिस्टॉटलला विष घ्यावं लागलं. त्याच्या शिष्यांसमोर त्याला विष घ्यावं लागलं. अरिस्टॉटलच्या शिष्यांनाही काही खूप सन्मान मिळाला नाही.
मित्रो, हा आधार नाही आहे संशोधनाचा. तर ज्या विषयाचा आपण थोडासा अभ्यास वाचन केलं असेल, ज्या विषयाबद्दल आपल्या कल्पना अत्यंत सुस्पष्ट असतील, ज्याच्यातल्या मूलभूत कल्पना नेमक्या कशा प्रकारच्या आणि त्यांचा कसा वापर करायचा हे आपण सांगू शकतो, त्या विषयाची कल्पना म्हणजे स्पष्ट कल्पना आहे. ज्या विषयाच्या निवडी पाठीमागे काही विशिष्ट हेतू आहे, की ह्याचं संशोधन केल्यामुळे मला या पर्टिक्युलर समस्येचं आकलन होणार आहे, या समस्येचा शोध घेता येणार आहे, समस्येचं उत्तर शोधता येणार आहे. जी ज्या विषयाचा अभ्यास आपण चिकित्सकपणे आणि अत्यंत शास्त्रशुद्धपणे व्यवस्थितपणे करू शकतो, असा विषय घेणं. ज्या विषयाची निश्चित परिभाषा आपल्याला करता येईल, संशोधनाच्या दृष्टीने परिभाषा, ते मी नंतर सांगणारच आहे. जो विषय वेगळा, पूर्वी अभ्यासाला सहसा न आलेला, किंवा ज्या ज्या पैलूंना कोणी पूर्वी अभ्यासाला घेतलं नसेल, जो परंपरागत विचारशैलीच्या पलीकडचा असेल, असा विषय निवडणं म्हणजे चांगला संशोधनाचा विषय निवडणं आहे. मग याच्याकरता आपण काय करू शकतो? आपण खूप योग्य प्रकारे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विषयाचा शोध घेऊ शकतो. एखादा विषय जो आपल्या मनात आला असेल, त्याचा आधी सगळ्यात पहिले वेगवेगळ्या प्रकारे त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे त्या विषयाचं नेमकं आकलन आणि खोली आपल्याला कळेल आणि त्यामुळे आपल्या वेळेचा, साधनांचा अपव्यय होणार नाही. समजा आपल्याला 4-5 विषय आपल्या डोळ्यापुढे असतील, तर त्यांचे संभाव्य शीर्षक काय असू शकतात, त्याच्या संभाव्य संशोधनाची दिशा कोणती असू शकते, याचा विचार करा. यापूर्वी ज्या विषयावर कोणी अभ्यास केला असेल, असे विषय सामान्यपणे टाळा आणि ज्या विषयात पुढील चौकशी, पुढील संशोधन, पुढील अभ्यास शक्य आहे, अशा विषयांच्या पाठीमागे लागलात तर आपल्याला चांगला विषय मिळू शकतो. मी तुम्हाला 2 माणसांचं उदाहरण पुन्हा देणार आहे. एका माणसाचं नाव आहे हेनरिक श्लीमन. याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रहो, की त्याला असं कोणीतरी सांगितलं एक पुस्तक वाचल्यावर, की क्रीट नावाच्या बेटापाशी ट्रॉय नावाचं एक फार प्राचीन नगर हरवलं होतं. तिथेच ट्रॉयचं युद्ध झालं होतं, हेलन वगैरे वगैरे. लोकांच्या म्हणण्यानुसार ती दंतकथा होती, परंतु हेनरिक श्लीमनला मात्र ती गोष्ट खरी वाटत होती. आयुष्याचे 20-30 वर्ष त्यांनी त्याच्याकरता पूर्णपणे संशोधनावर खर्च केली आणि अखेर त्यांनी ट्रॉय नगराचा शोध लावला. प्रचंड मोठा त्याला सोन्याचा साठा सापडला, दागिने मिळालेत, वस्तू मिळाल्यात. त्याचं ते एक मोठं संग्रहालय नंतर तर बर्लिनमध्ये आहे, हेनरिक श्लीमन म्युझियम. एखादा मनुष्य केवळ एका कल्पनेच्या शोधाच्या पाठीमागे लागून कशा प्रकारे नवीन शोध लावू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे. रिचर्ड बर्टन यांचं तर उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. अहो, आपल्या मराठी भाषेचं व्याकरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. इंग्लिश होते, पण सिंधी भाषेचं पहिलं शास्त्रशुद्ध व्याकरण लिहिण्याचा मान त्यांनाच जातो. अरबी भाषेची रचना, अरबांची संस्कृती या विषयाचं मूलभूत संशोधन करणारा हा पहिला गृहस्थ आहे. एखाद्या माणसाला एखाद्या कल्पनेने झपाटलं ना आणि त्या कल्पनेने त्याला थोडंसं वेडं केलं, की मग त्याला नवीन विषय सुचायला लागतात. पण याच्याकरता 2 गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते. एक म्हणजे उत्सुकता, जिद्द, आणि दुसरं वास्तवाचं भान. केवळ मला संशोधन करायचं असं म्हणून कोणी संशोधक होत नाही. चांगला विषयाचा अभ्यास करायचा सांगून चांगला विषय मिळत नाही. मग चांगला विषय करण्याकरता आधी आपल्याला त्या विषयाचाच अभ्यास करायला पाहिजे. त्याच्याकरता थोडासा वेळ द्यायला काही हरकत नाही, की बाबा मला चांगला विषय कुठे मिळू शकेल. त्याच्याकरता भरपूर वाचन करणं आपल्याला आवश्यक आहे. जितकं चांगलं आणि उत्तम वाचाल, संशोधनपर लेख वाचाल, पुस्तकं वाचाल, ग्रंथ वाचाल, वेगवेगळे संशोधनाचे सिद्धांत असणारे किंवा ज्या विषयात संशोधन करायचं त्या विषयावरचे जर आपण समजा थिसिसेस वाचलेत, प्रबंध वाचले, तर आपल्याला चांगलं संशोधन, मूलभूत संशोधन कसं करता येईल याची जाणीव होते. पण कल्पना नवीन असण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे मात्र आवश्यक आहे. आणखीन 2 एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण इरावती कर्वे या बाईंचं नाव ऐकलं असेल किंवा दुर्गाबाई भागवतांचं. बौद्धांचं प्रचंड साहित्य आहे. त्या बौद्धांच्या साहित्याचा खूप शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याकरता जातक कथा आणि लोककथांचा विलक्षण शास्त्रीय अभ्यास दुर्गाबाई भागवतांनी केला. त्याचे उत्तम प्रकारे संपादन करून मराठीत जातक कथांचं प्रकाशन केलं. याकरता त्यांनी आपले आयुष्य वाहून दिलं. इरावती कर्पेंनी तर समाजशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिलं आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती असेल. भारतीय समाजशास्त्राची मुहूर्तमेढ घालणाऱ्या स्त्रियांपैकी ती एक आहे. मग अशा प्रकारचं जर संशोधन करायचं असेल तर आपल्या संशोधनाचा विषय कोणता असला पाहिजे, त्यातला विशिष्ट घटक, विशिष्ट भाग कोणता मी अभ्यासाला निवडावा, त्या विषयावर पूर्वी कोणी संशोधन केलं आहे का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. ज्या विषयावर पूर्वी संशोधन झालं असेल, केवळ असेच विषय निवडून आपण काय करतो, विषयांची पुनरावृत्ती करतो. नवीन कुठलंही योगदान आपण करू शकत नाही. शक्यतोवर असं करू नका. आपल्या कल्पना त्या विषयाशी कशा प्रकारे जोडता येतील आणि जे काही नवीन आपल्याला शोधावायचं आहे ते त्या विषयाशी कशा प्रकारे संलग्नित आहे, त्या
विषयालाच निवडा, तर तुम्हाला तुमच्या कल्पनांचा, तुमच्या विचारांचा संशोधनात चांगल्या प्रकारे मिश्रण करता येईल आणि नवीन काहीतरी सिद्ध करता येईल. कल्पना, इच्छा, रुची आणि परिश्रम यांचा संगम झाला की चांगला विषय निवडता येतो. एक साधं उदाहरण सांगतो. तुम्ही आकाशात इंद्रधनुष्य बरेच वेळा पाहिलं असेल, परंतु जरा थोडं पुन्हा एकदा बघाच. तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक माणसाला या इंद्रधनुष्यापासून काहीतरी नवीन विचार सुचतात. कोणाला याचे हे रंग नवीन कसे तयार झालेत हा प्रश्न पडतो, तर कोणाला इंद्रधनुष्य विशिष्ट कालावधीतच का दिसतं असाही प्रश्न पडू शकतो. इंद्रधनुष्याच्या रचनेपाठीमागे निसर्गाचं कोणतं शास्त्र आहे असाही प्रश्न एखाद्या व्यक्तीला पडू शकतो. परंतु हे पाहण्याकरता, वेगवेगळे पैलू तपासण्याकरता आपल्या मनाची जिद्द आवश्यक नाही का? मग आपल्याला विषय निवडताना आपण काय केलं पाहिजे? मी तुम्हाला वाणिज्यातलं एक उदाहरण सांगतो. मला समजा जर वाणिज्यामध्ये मार्केटिंगमध्ये संशोधन करायचं असेल, तर मार्केटिंग हा खूप व्यापक विषय आहे. परंतु मग त्याच्यामधून मी ठरवतो की मार्केटिंग मधला जाहिरात हाच विषय मी निवडणार आहे. परंतु जाहिरात हा देखील खूप मोठा विषय आहे. मग त्यामधलं एखाद्या विशिष्ट प्रकारच्या उत्पादनाच्या जाहिरातीबद्दल ग्राहकांची भूमिका, ग्राहकांचं वर्तन, खरेदी वर्तन कसं राहील असा अभ्यास मी करू शकतो. विशिष्ट प्रकारच्या जाहिरातींबद्दल जाहिरातींचा समाजातल्या ठराविक वर्गांवर काय प्रभाव होऊ शकतो असाही विषय मी घेऊ शकतो. किंवा ज्या प्रकारच्या जाहिराती आज टीव्हीवर दाखविल्या जातात त्याचा बालकांच्या मानसिकतेवर प्रभाव होतो का, आणि होत असल्यास कशा प्रकारे होतो. जर विनोदाचा जाहिरातीमध्ये वापर केला तर त्याचा ग्राहकांवर समाधानकारक आणि अनुकूल प्रभाव होतो का असाही विषय मी अभ्यासाला घेऊ शकतो. म्हणजेच काय, एकदा एक व्यापक विषय माझ्या डोळ्यापुढे आला आणि त्या विषयाचा एक ठराविक पैलू मी जसे जसे सखोलपणे तपासायला लागतो, आपोआपच मला विषय कसा निवडायचा याचं अधिक चांगलं आकलन व्हायला लागतं. मग आपण चांगला विषय निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिले ज्याच्यामध्ये आपल्याला रुची राहील, कायम राहील. बरेच वेळा काय होतं, एखादा विषय आपण निवडतो, सुरुवातीला मोठा उत्साह असतो आणि हळूहळू हा उत्साह मंदावत जातो आणि अखेर 2-3 वर्षांनी आपण तो विषय सोडून देतो. जाऊ द्या, आता नंतर बघू, आता मला नोकरी मिळाली आहे, आता काही संशोधन करायची आवश्यकता नाही, माझं लग्न झालं आहे आणि आता सध्या माहितीच मिळत नाही, माझे गाईड लक्षच देत नाही, अशी अनेक कारणं आपल्या डोळ्यापुढे येतात. रुचीचा अभाव. दुसरी गोष्ट, ज्याही विषयात संशोधन करायचं असेल तो जितका तुम्हाला आवडीचा होईल, जितका तुमच्या मनाला योग्य वाटेल, जितकी त्याच्यात तुमची इच्छा टिकून राहील असाच विषय निवडा आणि अशाच प्रकारे प्रयत्न करा. खूप प्रामाणिकपणे आणि एकाच दिशेने प्रयत्न करा. जर प्रयत्नांना दिशा नसेल तर खूप प्रयत्न करून यश येत नाही, मग आपला आपोआपच हिरेमोड होतो. आणि शक्यतोवर थकेपर्यंत प्रयत्न करायची आवश्यकता नाही. थकवा आला तर तो थकवा दूर करण्याकरता प्रयत्न करा, पण विषयातली रुची आणखी इच्छा कायम ठेवा. नियमितपणे काहीतरी त्या विषयावर लेखन वाचन करण्याची सवय लावून घ्या. हळूहळू आपण छोटे छोटे लेख वर्तमानपत्रातून लिहू शकतो, मासिकातून लिहू शकतो. लक्षात ठेवा, मोठा संशोधक एका दिवसात तयार होत नाही, अशाच प्रयत्नातून होतो. आपल्या पुढे जर गावस्कर आणखी सचिन तेंडुलकरांचं उदाहरण असेल तर ते पहिल्या दिवसापासूनच काही क्रिकेटची टेस्ट मॅच खेळले नाही, ते गल्लीत खेळलेच असणार. परंतु ज्या वेळेला आपण असे सातत्यपूर्ण प्रयत्न करतो आणि पुढे जाण्याचा प्रयास करतो, आपल्याला विषयाचे नवीन नवीन पैलू आपोआप लक्षात यायला लागतात. मग एक जुना मार्ग तुम्हाला मी सांगतो की ज्याच्यातून तुम्हाला संशोधनाचा विषय मिळू शकतो. जो विषय सध्या सगळेच लोक अभ्यासाला घेते असा विषय निवडा, आपोआपच तुम्हाला काहीतरी त्यातून संशोधन करता येईल. साधा विषय निवडा की ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपल्या विद्यापीठामध्ये, बाजूच्या विद्यापीठामध्ये कुठेतरी संशोधन झालं आहे आणि त्याचंच फक्त काहीतरी शीर्षकात थोडेफार बदल करा, थोडीफार माहिती गोळा करा आणि संशोधन पूर्ण करा. परंतु मित्रो, हा संशोधनाचा चांगला मार्ग नाही. मग संशोधनाची खरी प्रक्रिया कशी आहे विषय निवडीची? तर आपल्या आवडीचा, आपल्या इच्छेचा, आपल्या रुचीचा विषय निवडणं, त्यातला एखादा विशिष्ट भाग अभ्यासाला घेणं आणि त्यातली एक मूलभूत संकल्पना ज्याच्यावर संशोधनाची समस्या निर्माण करता येईल किंवा संशोधनाची समस्या परिभाषित करता येईल असा विषय निवडून त्याच्या दृष्टीने अभ्यास करणं. मग आता तुमच्या माझ्या पुढे प्रश्न निर्माण होतो की असे विषय निवडतात करण्याकरता सापडतील कुठे हो? तुम्हाला याचं उत्तर मी आता देतो. संशोधनाचा विषय शोधण्याकरता आपल्याला अनेक माध्यमं आणि अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक औपचारिक मार्ग आहेत. एक लक्षात ठेवा, औपचारिक मार्गांबद्दल ते मी नंतर सांगेनच, परंतु ज्या मार्गाबद्दल मी आधी सांगणार आहे तो म्हणजे अनौपचारिक मार्ग आहे. एखादी कल्पना आपल्या डोक्यात एखाद्या विषयाच्या संबंधित येते किंवा दुसऱ्या एखाद्या माणसाने कोणत्या तरी लेखामध्ये, कोणत्या तरी पुस्तकात एखादी कल्पना मांडली असते. आपल्या डोळ्यापुढे जर असा प्रश्न असेल की ही कल्पना संशोधन योग्य असू शकते का? ही कल्पना वास्तवात येऊ शकते का? ही कल्पना सत्य असू शकते का? या कल्पनेपाठीमागील सिद्धांत कोणता आहे? असा जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला लागतो, अनेक वेळा या चिंतनातूनच आपल्याला पूर्वी न सुचलेले बरेचसे नवीन विचार, ज्याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असं म्हणतात, सुचायला लागतात.
एक दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे संशोधनाचा विषय आणि संशोधनाचं क्षेत्र हे दोन्ही सारखं नाही. हा बरेच वेळा अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. काही विद्यार्थ्यांना जेव्हा मी विचारतो, तुम्ही कशात संशोधन करणार आहेत? तो म्हणतो, सर मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोणी संशोधन करत नाही. तो एक व्यापक विषय आहे. त्यातल्या एखाद्या विशिष्ट पैलूबद्दल आपण अभ्यासाला तो घेऊन त्याचा अभ्यास करत असतो. म्हणजेच काय, की जो व्यापक विषय आहे ना, तो संशोधनाचा विषय नाही, तर ते संशोधनाचं क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रातला एखादा विशिष्ट पैलू जेव्हा आपण अभ्यासाला घेतो, तेव्हा तो संशोधनाचा विषय होतो. मग आता जर ज्या क्षणाला माझा एखादा विद्यार्थी असं म्हणतो, की मला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये संशोधन करावयाचं आहे, तर तो त्याचे व्यापक एक चौकट तयार करतो. त्यानंतर त्या चौकटीमध्ये कोणकोणते विषय येऊ शकतात याचा तो अभ्यास करतो. जसं की आपण केमिस्ट्री असा विषय घेतला, तर केमिस्ट्रीत कोणी संशोधन करत नाही. इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक यांच्यापैकी कशातरी एखाद्या शाखेमध्ये तो संशोधनाचा विषय निवडण्याचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा झुऑलॉजी म्हणतो तेव्हा व्हर्टिब्रेट की इनव्हर्टिब्रेट असा प्रश्न आपल्या डोळ्यापुढे येतो. बॉटनी म्हटलं तर पेले बॉटनी म्हणजे अभ्यास करायचा की अजून कोणत्या विषयात अभ्यास करायचा. म्हणजेच आपण संशोधनाची एक व्यापक चौकट ठरविली की त्यातला एक विशिष्ट विषय आपल्याला निवडता येतो. मग त्या विषयाचे अनेक पैलू असू शकतात. म्हणजेच आधी व्यापक चौकट, त्यातला विशिष्ट विषय, त्या विशिष्ट विषयाचे वेगवेगळे पैलू आणि त्यातला एक नेमका पैलू की जो आपल्याला अभ्यासाला घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर आपण प्रयास केला तर आपल्याला चांगला संशोधनाचा विषय सापडू शकतो. मग चांगल्या संशोधनाच्या विषयाची वैशिष्ट्य काय असतात? एक तर तो एका विशिष्ट संकल्पनेचा, विशिष्ट विषयाचा, विशिष्ट समस्येचा किंवा विशिष्ट विचारांचा अभ्यास करणारा विषय असतो. प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक विज्ञानामध्ये अशा प्रकारचे अभ्यासाचे विषय निश्चितपणे असतात आणि शेकड्यानी असतात. मग तो विशिष्ट विचारधारेचा किंवा सिद्धांताचं परिशीलन करणारा असू शकतो. जी कल्पना पूर्वी तपासल्या गेली नाही किंवा पूर्वी तपासल्या गेली पण जिचे काही विशिष्ट पैलू आपल्या लक्षात आले नव्हते, अशा पैलूंचं अध्ययन करणारा असतो. आणि महत्वाची गोष्ट, अशा विषयाला योग्य प्रकारे आपण परिभाषित करू शकतो. संशोधनाचं शीर्षक जे असतं, ती संशोधनाची परिभाषा नेहमी परिपूर्ण असली पाहिजे. जेव्हा संशोधनाची परिभाषा आपण परिपूर्ण करू शकतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण संशोधनाचा विषय निवडतो. त्या विषयाची व्याप्ती आपल्याला निर्धारित करता येते. कोणत्या विशिष्ट भागांचा, पैलूंचा, घटकांचा आपण अभ्यास करणार आहे हे आपल्याला ठरविता येतं. त्याच्या पलीकडे जाऊन आपण एकाच वेळेला अभ्यास करीत नाही. वाटल्यास ते संशोधन पूर्ण झाल्यावर पलीकडच्या पैलूंचा अभ्यास आपण निश्चितपणे करू शकतो. त्या विषयाच्या मर्यादा, त्याचं अभ्यास क्षेत्र आपल्याला ठरवता येतं. मग चांगल्या विषयाचं महत्व काय हो? चांगला जर विषय निवडला तर आपल्याला कोणत्या प्रकारचं संशोधन कोणत्या दिशेने करायचं हे ठरविता येतं. त्या संशोधनाची दिशा, मार्ग आपल्याला ठरविता येतो. आपल्या विषयाच्या विचारांमध्ये आपली एक स्पष्टता आणि निश्चितता असते. कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहत नाही. आपण उद्दिष्टनुरूप अभ्यास करू शकल्यामुळे आपल्याला चांगले निष्कर्ष काढता येतात. योग्य संशोधन पद्धतीचा वापर करता येतो आणि आपलं संशोधन इतरांपेक्षा वेगळं आणि उत्तम होतं. आपण विषय निवडताना बऱ्याच चुकीच्या कल्पना डोळ्यासमोर ठेवून वागतो. अनेक लोकांचा असा एक विश्वास आहे की संशोधन हे नेहमीच मूलभूत स्वरूपाचं असतं. मुळीच नाही. ही गोष्ट खरी नाही. प्रत्येक संशोधन मूलभूत स्वरूपाचं होणं आवश्यकही नाही आणि शक्यही नाही. तर उलट संशोधनाची उपयोगिता, त्याचे वेगळे पैलू, त्या विषयाचे वेगळे पैलू हे अधिक महत्वाचे असतात. दुसरी एक गैरसमज आपला असा असतो की प्रत्येक संशोधनातून काहीतरी नवीनच शोधलं गेलं पाहिजे, असंही नाही. प्रस्थापित कल्पनांना ची पुनर्बांधणी किंवा त्यांची पुनर्स्थापना करणं, त्याला अधिक किंवा नवीन अभ्यास करणं हे सुद्धा संशोधन आहे. तिसरी एक गैरसमज असा असतो की प्रत्येक संशोधनातून काहीतरी नवीन शास्त्र जन्माला आलं पाहिजे, असं कधी होत नाही. एखादाच संशोधक एखाद्याच संशोधनातून नवीन शास्त्राचा उदय करत असतो. बाकीचे तर त्याच शास्त्राचे वेगवेगळे पैलू अभ्यासत असतात. अजून एक गैरसमज असा आहे की प्रत्येक संशोधन हे मूलभूत स्वरूपाचं असतं, असंही नाही. बेसिकच एन्क्वायरी असली पाहिजे असंही नाही. बरेच वेळा ती अप्लाइड, उपयोजित सुद्धा संशोधनाची तपासणी असू शकते आणि तरी देखील ती उपयुक्त असू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक संशोधनातून काहीतरी सत्याचाच शोध झाला पाहिजे, मूलभूत सत्याचा शोध झाला पाहिजे असंही नाही. तर ज्या प्रचलित कल्पना, धारणा आहेत त्यापैकी कोणत्या सत्य आहेत, कोणत्या चुकीच्या आहेत हेही तपासणं किंवा त्यात नवीन भर काढणं हे सुद्धा संशोधनच आहे. मग योग्य प्रकारे निवडलेला जो विषय असतो तो अचूक असतो, परिपूर्ण असतो, विशिष्ट हेतूंच्या लक्षभेद करणारा असतो, वस्तुनिष्ठ असतो. शक्यतोवर तो मूलभूतही असू शकतो आणि त्या विषयाचं महत्व, त्या विषयाचे अभ्यासाचे पैलू आपण इतरांना समजावून सांगू शकतो, स्वतःचंही समाधान करू शकतो. मग एखादा विषय जेव्हा आपण निवडतो तो योग्य आहे किंवा नाही हे आपण कसं ठरवू शकतो? सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी चर्चा करा.
आणि त्यांना विचारा की या विषयाबद्दल त्यांचं मत काय आहे, असा विषय अभ्यासाला येऊ शकतो का, अशा विषयाचा अभ्यास करण्याकरता कोणते पैलू लक्षात घ्यायला पाहिजे. तुमचे जर मित्र तुमच्यासारखेच अभ्यासू असतील तर ते तुम्हाला निश्चितपणे मदत करू शकतात. त्या विषयात जे काही प्रस्थापित प्रचलित प्रवाह आहे त्याच्याबद्दल सध्या संशोधन पत्रिकांमधून, मासिकांमधून, वर्तमानपत्रातून, पुस्तकातून, इतर ठिकाणी लिखाण वाचन होत असेल, एखाद्या कॉन्फरन्समध्ये त्याच्यावर चर्चा होत असेल, असा विषय निवडणं केव्हाही चांगलं. जो विषय समकालीन आहे तो विषय नेहमीच अभ्यासाला उपयुक्त असतो. ज्या विषयाचे पासून काहीतरी नवीन शोधता येईल अशी आपल्याला खात्री आहे, ज्या विषयाचा सूक्ष्म स्तराचा किंवा व्यापक स्तराचा अभ्यास आपल्याला काहीतरी नवीन ज्ञान प्राप्त करून देण्यास उपयुक्त असं वाटतं, तो विषय चांगला. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याच विद्यापीठामध्ये साखर कारखान्यांचा अभ्यास वाणिज्य आणखी अर्थशास्त्रात अनेकांनी केलेला आहे. बरेच वेळा तेच ते पैलू अभ्यासाला येतात, खूप वेळा अभ्यास होतो. फक्त काय होतं, भौगोलिक क्षेत्र बदलतं, स्कॉलरचं नाव बदलतं, संशोधनाची व्याप्ती किंवा संदर्भ बदलतो, परंतु याच्यातून नवीन चांगलं संशोधन होत नाही. आणि म्हणून जुने मळलेले विषय घेऊ नका, नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा, नवीन विषय. काही वेळा असा एक प्रश्न निर्माण होतो की आपण एखाद्या गुरुजींकडे, एखाद्या शिक्षकाकडे, एखाद्या प्राध्यापकाकडे जातो आणि त्यांना म्हणतो, सर मला एखादा विषय द्या. इतरांच्या कल्पना उधार घेऊन आपण चांगलं संशोधन करू शकत नाही. जो विषय आपले शिक्षक आपल्याला सुचवतात त्याच्यात त्यांना रुची असते, आपल्याला रुची राहील का? त्याच्यात त्या विषयाचं संशोधन करण्याचं कौशल्य त्यांच्यापाशी असू शकेल, ते आपल्यापाशी आहे का? आणि इतरांचं ज्ञान, इतरांचं कौशल्य आपल्याला उधार मिळू शकतं का? असं सहसा होत नाही. मग आपण काय करतो, विषय ज्यांनी सुचवला त्यांनाच म्हणतो, आता तुम्ही हे संशोधनाचा मार्ग कसा ते सांगा, मग कोणती माहिती घ्यायची ते सांगा, मग तिचं विश्लेषण कसं करायचं ते सांगा. असं करत करत संशोधन प्रत्यक्ष कोण करतं हा प्रश्न निर्माण होतो. मग संशोधनाचा विषय मिळवण्याचे आणखीन 2 मार्ग तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही स्वतः आपला विषय निवडा किंवा तुमच्या मार्गदर्शकांकडून. आता आपण स्वतःचा विषय निवडण्याचे काही फायदे आहेत ते तुम्हाला मी आधीच सांगतो. एक तर तुम्ही स्वतंत्रपणे चिंतन करू शकता. त्या विषयामध्ये तुमची इच्छा, रुची, महत्वाकांक्षा जोडल्या गेली असल्यामुळे तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. तुमच्या महत्वाकांक्षा परिपूर्ण करू शकता, तुमची रुची टिकवून ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत असल्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादा लक्षात घेऊनच विषयाची निवड करू शकता. विशिष्ट हेतू किंवा गरजा पूर्ण करण्याकरता ते संशोधन उपयुक्त होऊ शकतं आणि त्या संशोधनाच्या यशा अपयशाकरता तुम्ही स्वतःच जबाबदार असता. या उलट जेव्हा मार्गदर्शक आपल्याला विषय सांगतात त्यावेळेला आपल्याला काही फायदे होतात. एक तर त्या विषयाचं योग्य आकलन आणि मार्गदर्शन मिळू शकतं. मार्गदर्शकांच्या अनुभवाचा आपल्याला लाभ मिळू शकतो. त्यांच्या क्षमतेचा, त्यांच्या पात्रतेचा आपल्याला लाभ मिळतो. त्यांचा आणि आपला जर विषयातली रुची सारखी असेल तर दोघांनाही कल्पना आणखीन विचारांचा आदान प्रदान करता येतो. चांगल्या प्रकारे आपली क्षमता वाढविता येते आणि यशाची पण शक्यता वाढते. मग नवीन विषयांकरता अभ्यासाला कुठे पाहायला पाहिजे आपण? सगळ्यात पहिले तर ज्या विषयांवर यापूर्वी संशोधन विद्यापीठात झालं असेल. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून थिसिस ऑफ द मंथ या नावाचा एक कॉलम त्यांच्या विकलीमध्ये, त्यांच्या साप्ताहिकामध्ये प्रकाशित केला जातो आणि टॉपिक ऑफ द मंथ, ज्या विषयांवर लोकांना PhD पदवी मिळाली आहे अशा भारतातल्या सर्व विद्यापीठातल्या संशोधकांचं नाव, त्यांचा विषय, त्यांचे मार्गदर्शक, विद्यापीठ यांची माहिती थिसिस ऑफ द मंथ मध्ये असते. आणि टॉपिक ऑफ द मंथ म्हणजे जे विषय नव्याने रजिस्टर झालेले आहेत, पंजीकृत झाले आहेत, असे विषय प्रत्येक विद्यापीठाच्या आणि विषय निहार दिले असतात. मग झूलॉजी असेल, बॉटनी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, IT असेल, कम्प्युटर सायन्स असेल, कॉमर्स असेल, इकॉनॉमिक्स असेल. तर अशा प्रकारच्या मासिकांचा वापर करून आपल्याला संशोधनाचे विषय कोणत्या विषयावर संशोधन झालं आहे, रिसर्च इन प्रोग्रेस याच AIUच्या मासिकांमधून किंवा AIUच्या वेबसाईटवर आत्ताच्या घटकेला भारतात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये कुठे कुठे कोणत्या विषयावर अभ्यास होत आहे याची पण माहिती दिलेली असते. ती आपण सहजपणे मिळवू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून. याशिवाय काही प्रकाशनगृह थिसिसची अँथॉलॉजी म्हणजे विषयाच्या संग्रह प्रकाशित करतात. कोणकोणत्या विषयावर संशोधन झालं आहे याची यादीच प्रकाशित करतात. काही मोठी ग्रंथालय आणि काही मोठ्या संस्था देखील आमच्याकडे कोणत्या विषयावर संशोधन झालं आहे याची माहिती प्रकाशित करतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असेल, नागरलोक असेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या मासिकांमधून त्यांच्या संस्थांमध्ये, संशोधन संस्थांमध्ये कोणत्या विषयावर कशा प्रकारचा अभ्यास झाला याची माहिती प्रकाशित केली जाते. त्याच्यातूनही आपल्याला नवीन विषयांची माहिती मिळते. ज्या कल्पना, जे विचार सध्या चलनामध्ये आहेत, समकालीन महत्वाचे वाटतात, जसं की वाणिज्यामध्ये सध्या ग्रीन मार्केटिंग हा विषय सध्या खूप चलनामध्ये आहे, गव्हर्नन्स महत्वाचा आहे, तर अशा विषयांचा विचार आपण अभ्यासाकरता करू शकतो. जे नव्याने उद्भवणारे विषय असतील, ज्या नव्याने निर्माण होणाऱ्या
समस्या असतील, संकल्पना असतील, त्या खरोखर संशोधन योग्य आहेत का? त्याच्यातून काही योगदान होऊ शकतं का? त्यांचा उपयोग कसा करता येईल? याचाही अभ्यास आपल्याला करता येतो. आणि ज्या कल्पना पूर्वी लोकांनी टाकून दिल्या होत्या, त्यांचं पुनर्अवलोकन करण्याचीही संधी संशोधनाकरता चांगलीच असते. मग या कल्पना आपल्याला कुठून मिळू शकतात? मगाशी सांगितल्याप्रमाणे या कल्पना आपल्याला औपचारिक माध्यमातून मिळू शकतात. ही औपचारिक माध्यमं कोणती आहेत? सगळ्यात पहिले तर ग्रंथालय. जर तुम्ही चांगल्या ग्रंथालयाचे सदस्य असाल, ग्रंथालयाचे नियमित वाचक असाल, तर तुम्हाला खूपच लाभ होतो. ग्रंथालयामध्ये येणारी नवीन पुस्तकं, नवीन मासिकं यांच्यामधून नवीन विषय मिळू शकतात. ग्रंथालयातल्या संग्रहित जुन्या मासिकांमधून, संशोधनपर पत्रिकांमधून तुम्हाला विषयांची माहिती मिळू शकते. अनेक संशोधनपर लेख आणि पुस्तकं असतात, संपादित लेख आणि पुस्तकं असतात, त्यांच्याकडून माहिती मिळू शकते. अनेक अशा कंपन्या, आणखीन अशा संशोधन संस्था आहेत की ज्या वेगवेगळ्या विषयावर केलेल्या संशोधनाची माहिती प्रकाशित करतात. भारतातल्या अनेक विज्ञान विषयक संशोधन संस्था अशा प्रकारच्या संशोधन केलेल्या विषयांची माहिती आणि त्या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणारे पुस्तकच काढतात. तर काही कंपन्या सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या कन्सल्टन्सी विभागाद्वारे कोणत्या प्रकारचं संशोधन केलं असेल त्याच्याबद्दलची माहिती देतात. काही स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या संस्था, त्यांचे पण अहवाल आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आपल्या विषयातल्या ज्या महत्वपूर्ण संस्था, संशोधनपर संस्था, कंपन्या, व्यवसाय आणि स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या संस्था असतील, यांचे अहवाल, त्यांनी प्रकाशित केलेली माहिती, याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला चांगला विषय सापडू शकतो. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ज्या विषयाबद्दल आपल्याला संशोधन करायचं आहे त्याच्याबद्दल विस्तृत वाचन, आधी वाचन करा आणि मग विषयाची निवड करा, तर तुम्हाला खूपच चांगला त्याचा लाभ होतो. कारण ज्या कल्पना आपल्या मनात घोळत आहेत त्या संशोधन योग्य आहेत का, त्यांचा अभ्यासाकरता कसा वापर करता येईल, त्याच्यातून संशोधनाची समस्या कशी निर्माण करता येईल, तिची परिभाषा कशी करता येईल, या सर्व गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. एक अजून मार्ग तुम्हाला सांगतो. ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायची प्रेरणा मिळाली आहे, इच्छा झाली आहे, त्या विषयावर सगळ्या प्रकारचं लिखाणाचं वाचन करा. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील, साहित्य असेल, मासिक असतील, लेख असतील, इंटरनेटवरील लेख असतील. तुमच्या असं लक्षात येईल की या सर्व साहित्याचं जसं जसं तुम्ही परिशीलन करत जाल, जसं जसं वाचन करत जाल, त्याबरोबर त्या विषयाशी पूर्वी लक्षात न घेतलेले काही पैलू तुमच्या लक्षात येतील. पूर्वी अभ्यासाला न घेतलेले काही पैलू किंवा सिद्धांत तुमच्या लक्षात येतील की ज्याच्यावर आपल्या विद्यापीठामध्ये, आपल्या संस्थेमध्ये अद्याप कोणी संशोधन केलेलं नाहीये. आणि असा विषय तुम्हाला मग पुढे संशोधनाला पुढे चालना देऊ शकतो. एक लक्षात घ्या, वाचन म्हणजे वरची जे आयसिंग असतं तसं नसतं. तर केकचा गाभा जसा असतो ना आतला, तसं वाचन असतं. जितकं सखोल तितका तुम्हाला त्याचा लाभ होतो. आणि म्हणून वाचायची सवय लावा. अजून एक माध्यम आहे ते म्हणजे इंटरनेटचा वापर करून सुद्धा आपल्याला खूप चांगले विषय मिळू शकतात. आपण खूप सुदैवी आहात की ज्या पिढीमध्ये तुम्ही आता अभ्यासाला आला आहात त्यांना इंटरनेट सारख्या साधनाचा उपयोग करण्याची संधी मिळाली आहे. इंटरनेटवर अनेक प्रकारचे डेटा बँक्स आणि विविध प्रकारच्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे सर्च इंजिन्स उपलब्ध आहेत. अनेक संशोधन संस्थांचे अहवाल, त्यांनी केलेल्या संशोधनाचे विषय, त्यांच्याकडे सध्या चालू असलेलं संशोधन, त्यांच्याकडे असणारी माहिती, या सर्वांचा आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे वापर करता येतो. जो विषय आपण अभ्यासाला घेतला असेल त्या विषयाबद्दलची आपल्यापाशी असणारी माहिती आणि त्या संस्थांनी प्रकाशित केलेली माहिती यांची तुलना करून संशोधनाच्या विषयाला अधिक खोली आणि दिशा प्राप्त करून देता येते. अनेक नवीन कल्पना की ज्या पूर्वी आपल्या डोक्यात कधी आल्या नसत्या, अशा कल्पनांच्या करता इंटरनेट हा एक उत्तम माध्यम आहे. आणि ज्या माहितीचा आपण कल्पकतेने वापर करू इच्छितो अशा माहितीसाठी सुद्धा आपल्याला इंटरनेटचा वापर करता येतो. तुम्ही जर इंटरनेटचे खूप योग्य प्रकारे चिकित्सकपणे वापर करणाऱ्या व्यक्ती असाल तर तुम्हाला विषयांच्या करता इतरत्र कुठेही जाण्याची सहसा गरज पडणार नाही. इतके विषय तुम्हाला तुमच्या क्षेत्रातले, मग ते क्षेत्र कोणतेही असो, विज्ञान असो, वाणिज्य असो, अर्थशास्त्र असो, समाज विज्ञान असो, तुम्हाला मिळू शकतात. कधी कधी एखादा सामान्य वाटणारा विषय सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास केल्यामुळे समाजाला नवीन दिशा देणारा आणि नवीन पैलू शोधणारा असतो. एका भारतीय खेड्याचा अभ्यास करून एका माणसाने भारतीय ग्रामीण भागाच्या समाजशास्त्राबद्दल मोठे सिद्धांत मांडले आणि ते जगमान्य झालेले आहेत. भारतातल्या ग्रामीण ग्राहकांचा आणखी गुंतवणूकदारांचा अभ्यास करून एका जणांनी भांडवल बाजाराबद्दल, त्यांच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात आणि बचतीच्या त्यांच्या संदर्भाबद्दल मोठे चांगले महत्वाचे निष्कर्ष काढले आहेत. म्हणजेच काय, विषयाची व्याप्ती किंवा विषय खूपच असा भारताच्या लेवलवरचा, महाराष्ट्राच्या पातळीवरचा असला पाहिजे असं नाही. विषयाची योग्य निवड, योग्य परिभाषा आणि योग्य अभ्यास करण्याची दृष्टी आपल्याला असली पाहिजे. विषय बरोबर साधा जरी वाटला पण जर त्याचं नेमकं आकलन झालं असेल तर तुम्ही त्याचा संशोधनाकरता खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकता.
आणि याच्याकरता चिंतनाची सवय लावा, वाचनाची आणि अध्ययनाची. कारण जो चिंतन करतो त्याला विषयाचं आकलन होतं. ज्याला विषयाचं आकलन होतं त्याला त्या विषयाचे वेगवेगळे पैलू लक्षात येतात. तो त्या पैलूंचा वेगवेगळ्या निकषांवर परीक्षण करू शकतो आणि ते लोकांना समजावून सांगू शकतो. ज्या व्यक्तीमध्ये हे 5 गुण आहेत त्याला चांगलं संशोधक होता येतं आणि म्हणून चांगला विषय निवडण्याकरता खूप परिश्रम करायची आवश्यकता नाहीये. परंतु ज्या माध्यमांचा आपल्याला साधन म्हणून वापर करता येईल त्या माध्यमांचा वापर करून वरवर पाहता सोपा वाटणारा पण ज्याचे अंतःपैलू खूप चांगले आणि महत्त्वपूर्ण आहेत, त्याच्या पाठीमागे काहीतरी सिद्धांत लपले आहेत किंवा ज्याच्या साहाय्याने काही सिद्धांतांची पुनर्स्थापना किंवा परिशीलन करता येईल, नवीन संकल्पना मांडता येईल, असा विषय अभ्यासाला घेणं केव्हाही चांगलं. मग तुमचं अर्धयश कशावर आहे? चांगल्या चिंतनावर आहे. एखादा विषय निवडल्यानंतर त्याचं जितकं उत्तम प्रकारे चिंतन करू शकाल तितकी तुम्ही तुमच्या संशोधनाच्या विषयाची योग्य परिभाषा करू शकता. त्यातून तुम्हाला संशोधनच्या करता योग्य, संशोधनास उपयुक्त असा विषयाला योग्य प्रकारे परिभाषित करता येतं. कोणत्या विषयाचा कशा प्रकारे अभ्यास करायचा याची दिशा ठरवता येते. तुमची इच्छाशक्ती, कुतूहल, चिकित्सा आणि जिद्द यांना तुम्ही जागृत करू शकता. ग्रंथालयामध्ये जेव्हा केव्हा जाल तेव्हा संदर्भ ग्रंथ कोणकोणते आहेत त्या विषयाशी संबंधित याचा आधी शोध घ्या. कोणकोणत्या प्रकारचे संशोधनपर मासिक आणि ॲनल्स म्हणजे वार्षिकांक उपलब्ध आहेत त्याचा शोध घ्या. बरेच वेळा तुमचं असं लक्षात की विशिष्ट विषयाला वाहिलेलेच कितीतरी मासिक असतात. उदाहरणार्थ अगदी सांगायचं म्हणजे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स या विषयावरच अभ्यासाला काही जर्नल्स मिळू शकतात. केवळ एंटरप्रिनरशिप या विषयावरचे काही जर्नल्स असू शकतात. केवळ इंडियन सोशॉलॉजी या विषयावरचे वेगवेगळे जर्नल्स असू शकतात. मग ज्या विषयात आपल्याला रुची आहे त्या विषयावर किती प्रकारचे जर्नल्स, किती प्रकारचे वार्षिकांक, किती प्रकारच्या वेगवेगळ्या परिषदांचे अहवाल उपलब्ध आहेत त्याचा शोध तर घ्या. तुम्हाला असं लक्षात येईल की बरेच वेळा या परिषद अहवालांमधून उल्लेख सरकारी विभागांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाशित केलेले अहवाल, राष्ट्रीय संस्थांनी प्रकाशित केलेले अहवाल आपल्या ग्रंथालयात उपलब्ध असतात. सांख्यिकीय संस्थांनी प्रकाशित केलेले अहवाल आपल्या संस्थेत उपलब्ध असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर अधिकोष असतील, इतर संस्था असतील, IBA सारख्या, NIA सारख्या त्यांनी प्रकाशित केलेले अहवाल असू शकतात. या सर्वांचा आपण उपयोग करू शकतो. पर्यावरणाच्या विषयी अनेक संस्था अहवाल प्रकाशित करतात. त्याचा पर्यावरण शास्त्राशी संबंधित असणारे विद्यार्थी खूपच चांगल्या प्रकारे वापर करू शकतात. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले अहवाल असतील, विशिष्ट प्रकारच्या बातम्या किंवा संशोधनपर लेख असतील किंवा या प्रकारचे सिद्धांत म्हणणारे प्रबंध असतील, या सर्वांचा आपल्याला ग्रंथालयातून उपलब्धता होऊ शकते. त्यांचा वापर करून आपण चांगलं संशोधन करू शकतो. मग जेव्हा तुम्ही ग्रंथालयात जाता त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही एक 4 ईचं सूत्र एक्सप्लोअर, एक्झामिन, एक्सटेंड आणि एक्सप्लेन. सगळ्यात पहिले तर शोध घ्या. कोणती प्रकारची पुस्तकं, साहित्य, माहिती उपलब्ध आहे. त्या साहित्याचं परिशीलन करा की याच्यातून मला काय नवीन शिकता येईल, का कोणता नवीन विषय मिळू शकेल. त्या विषयाला पुढे विस्तृतपणे वाढविण्याचा प्रयत्न करा आणि तो विषय तुम्ही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संशोधनाचा चांगला विषय निश्चितपणे मिळू शकतो. मग आता एखादी विषयाची कल्पना आपण निवडली असेल तर त्याचा संशोधनाचा करता वापर कसा करायचा विषयाकरता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की एक मुख्य कल्पना असते, एक व्यापक कल्पना असेल. त्या व्यापक कल्पनेचे जे काही विविध पैलू असतील त्याच्यातून तुम्हाला संशोधनास योग्य अशी कल्पना, ज्याला आपण कोअर आयडिया असं म्हणतो, ते मिळू शकते. या कोअर आयडियापैकी एखादा विशिष्ट पैलू अभ्यासाला घेणं म्हणजे स्पेसिफिक आयडिया, विशिष्ट संकल्पना. म्हणजेच मुख्य संकल्पना, त्याच्यातील त्या मुख्य संकल्पनेचा ठराविक पैलू आणि त्या ठराविक पैलूतून निर्माण होणारी विशिष्ट संकल्पना, असा जर आपण विषय निवडीचा प्रवाह चालू ठेवला तर आपल्याला चांगला संशोधनपर विषय मिळतो. मग हा विषय संशोधनात कसा बदलायचा, संशोधनाच्या विषयात कसा बदलायचा? तर सगळ्यात पहिले तर ज्या विषयाला आपण मुख्य संकल्पना म्हणून निवडला असेल त्यातला अभ्यास योग्य पैलू कोणता आहे, संशोधन योग्य पैलू कोणता आहे हे प्रथम लक्षात घ्या. त्याचे वेगवेगळे घटक, वेगवेगळे पैलू, वेगवेगळे मार्ग किंवा वेगवेगळे वैशिष्ट्य लक्षात घ्या. हा आपल्या अभ्यासाचा संशोधन विषय निवडण्याचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा कोणता आहे की त्याच्या आधारावर एक व्यापक किंवा अशी दीर्घ स्वरूपाची संकल्पना, संशोधनास योग्य संकल्पना आपल्या डोळ्यापुढे घ्या. त्या संकल्पनेला कोणत्या तरी विशिष्ट भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून, विशिष्ट प्रायोगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून, विशिष्ट अभ्यासाच्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून परिभाषित करा किंवा या संकल्पनेचा हा भाग या भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात, या संस्थेच्या संदर्भात, या उत्पादनाच्या संदर्भात, या विशिष्ट प्रयोगाच्या संदर्भात मी अभ्यासाला घेणार आहे. आणि त्यानंतर संशोधनाच्या समस्येची परिभाषा करा आणि मग आपलं संशोधनाचं विधान तयार करा. तुमच्या असं लक्षात येईल की संशोधनाच्या विषयाला तुम्ही नेमका आकार, दिशा दिलेली आहे, त्याला एक व्यापक व्यासपीठ मिळवून दिलाय आणि त्याच्या आधारावर तुम्हाला चांगलं संशोधन करता येईल. संशोधनाचा विषय निवडताना प्रत्येक संशोधन
संशोधकांनी काही व्यक्तिगत घटकही लक्षात घेतले पाहिजेत. अभ्यास करण्याची आपल्यामध्ये क्षमता आणि अर्हता आहे का, पात्रता आहे का? केवळ चांगला विषय निवडणं पुरेसं नाही. त्याचा अभ्यास करण्याची आपल्यात क्षमताही असली पाहिजे. ती क्षमता जोपर्यंत आपल्यात नसेल तोपर्यंत त्या विषयाच्या नादी आपण लागू नये. कारण बरेच वेळा चांगला विषय आपण घेतो, पण अभ्यास करण्याची दिशाच सापडत नाही. चांगला विषय घेतो, पण त्या माहितीचं मूल्यमापन, पृथक्करण, विश्लेषण करण्याची आपल्यात क्षमताच नसते. त्याचं आपल्याला आकलनच होत नाही. त्याच्या व्याप्ती, खोलीचा आपल्याला नेमका अंदाज येत नाही. त्या विषयात आपल्याला रुची कायम राहील का, ऍप्टिट्यूड राहील का, याचा विचार करा. या संशोधनाची दिशा कोणती असली पाहिजे हे निश्चित करा. त्याकरता आवश्यक माहिती मिळू शकते का? ती माहिती मिळण्याकरता आपल्याला खूप खर्च येणार आहे का? ती माहिती मिळाली तरी तिचं आपण विश्लेषण करू शकणार आहे का? तिच्याकरता विश्लेषणाची तंत्र आपल्याला सहज साध्य आहेत का, याचा विचार करा. मग त्यानंतर हा विषय संशोधनास योग्य आहे का, त्याला आपल्या विद्यापीठाद्वारे, आपल्या महाविद्यालयाद्वारे, संशोधन केंद्राद्वारे मान्यता मिळू शकते का, त्याला योग्य मार्गदर्शक मिळू शकतो का, मार्गदर्शकाला हा विषय योग्य वाटू शकतो का, याचाही विचार करा. आणि तुमच्यापाशी किती वेळ आणि श्रम आहेत याचा, तुमची क्षमता, तुमच्यापाशी किती कालावधीत हे संशोधन पूर्ण करायची तुम्ही मर्यादा घालून दिली आहे, या सर्वांचा विचार करा. आणि त्यानंतर मग व्यवहार्य, योग्य, आणखी संशोधनास उत्तम असा विषय निवडा, तर तुम्ही चांगलं संशोधन करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणीच एका दिवसात तज्ज्ञ होत नाही, कोणीच एका दिवसात मोठा संशोधक होत नाही. संशोधन ही दीर्घ, सतत चालणारी प्रक्रिया आहे. अभ्यासातूनच मनुष्य संशोधक होत असतो. सतत चिंतन, अभ्यास आणि अध्ययन करण्याची तत्परता, नवीन विषय अभ्यासाची चांगला होतो. संशोधनाचा विषय निवडणे ही फक्त पहिली पायरी आहे. त्याच्याकरता वाचन करणं हा तर अगदी सुरुवातीचाच भाग झाला. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, संशोधनाचे वेगवेगळे पैलू एका क्षणात, एकाच प्रयत्नात, एकाच वेळी आपल्या लक्षात येऊ शकत नाही. जितकं वाचन, जितकं अध्ययन कराल, जितका प्रयास कराल, जितकी माहिती मिळवाल, तसं तसं हळूहळू तुमच्या ज्ञानाची कक्षा विस्तारत जाते. संशोधनाकरता लागणारी अनेक कौशल्य असतात. विशेषतः एखाद्या विषयाचं आकलन होणं, त्याच्याबद्दल नेमका विचार करता येणं, त्या विचारांना योग्य प्रकारे संशोधन योग्य स्वरूपात मांडता येणं, त्याचं विश्लेषण करणं, हे खरी कौशल्य आहेत. ही कौशल्य आपल्याला टप्प्याटप्प्याने शिकायची असतात. जेव्हा आपण ही कौशल्य शिकतो त्याच वेळेला आपल्याला संशोधनाचा चांगला विषय चांगल्या प्रकारे हाताळता येतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक विशिष्ट प्रकारची दृष्टी. प्रत्येक संशोधनामध्ये संशोधकापाशी दृष्टी असली पाहिजे. मला काय अभ्यासायचं आहे, मला कोणत्या विषयाचा कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, मला हा अभ्यास का करायचा आहे, या प्रश्नांची उत्तरं ज्याला मिळालेली असतात त्यालाच ही दृष्टी प्राप्त होते. आपण या दृष्टीने विचार आणि चिंतन करावं अशी अपेक्षा करतो, अशी प्रार्थना करतो. आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर तुम्हाला चांगला विषय ग्रंथालयातून, तुमच्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून, इंटरनेटवरून तुम्हाला मिळू शकेल अशी मला खात्री आहे. चांगल्या कल्पनांचा, चांगल्या विचारांचा शोध घ्या आणि चांगल्या प्रकारे आपलं संशोधन पूर्ण करा. याच्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय सर? येतोय सर. सरांनी एक्झॅक्टली जी काही 50 मिनिटाचा तास आपण म्हणतो त्या पद्धतीने हा जो विषय आहे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्या पुढे ठेवलेला आहे. या अनुषंगाने काही प्रश्न आलेले आहेत सर. काही प्रश्न संशोधनाचा विषय निवडल्यानंतर काही जणांना आलेले आहेत. मी आपल्या स्क्रीनवर ठेवतो सर एकानंतर एक प्रश्न. प्लीज प्लीज. हा, स्क्रीनवर आलेला आहे. विशिष्ट युनिव्हर्सिटीमध्ये एखादा विषय नसेल आणि इतर युनिव्हर्सिटी झाला असेल तर तो विषय त्यातून वेगळ्या मुद्द्यांचा विषयाच्या अनुषंगाने करू शकतो का? याचं उत्तर होकारार्थी आहे, हो. एक लक्षात घ्या, सर्वच विषय प्रत्येक वेळा नवीन नसणारच. कोणता ना कोणता विषय कोणत्या ना कोणत्या विद्यापीठात कधीतरी पंजीकृत झाला असेल, अभ्यासही झाला असेल, पण त्याची नक्कल न करता त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेणं आणि त्या पैलूंचा योग्य प्रकारे अभ्यास करण्याची आपली तयारी, आणखीन त्या पद्धतीने दिशा ठरवणं, यातून सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. याच्यात काही गैर नाही. फक्त विषयाची नक्कल मात्र करू नका. त्याचा प्रोटो, त्याची जशीच्या तशी सही नक्कल करून त्या विषयाला फक्त आपल्या संदर्भात तसंच चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करू नका. तर हा विषय चांगला अभ्यासाला येऊ शकतो. याच्यात काही संशय. धन्यवाद सर. दुसरा प्रश्न आहे सर, मी स्क्रीनवर घेतोय. घ्या. थोडा नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडा त्रास होतो. मी वाचून दाखवतो सर. आवाज येतोय का माझा? येतोय सर, येतोय. आलं सर, स्क्रीनवर आलं सर. अर्थशास्त्रातील सध्याचे कोणते विषय संशोधनासाठी खूप महत्वाचे आहे ज्यावर संशोधन करणं? आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त व्यापक विषय सांगू शकेन. मी एका विशिष्ट हाच विषय अभ्यासाला घ्या असं तुम्हाला मी काही मार्गदर्शन करू शकणार नाही. एक तर पब्लिक पॉलिसी,
हा एक सध्या खूप महत्वाचा विषय झालेला आहे. त्यानंतर पब्लिक युटिलिटीज अँड देअर इकॉनॉमिक अप्लिकेशन्स. आता भारतभर सर्वत्र इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, मग ते वाहतुकीचं क्षेत्र असेल, त्याच्यानंतर वीज असेल, पाणी असेल, तर या सुविधांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजे पब्लिक युटिलिटीज हाही एक महत्वाचा. तिसरा भाग आहे नवीन प्रकारचं करारोपण. आता करारोपणाच्या कल्पना आणि संकल्पना सिद्धांतात खूपच मोठे बदल येत आहेत. हे करारोपण करताना कोणकोणते निकष लक्षात घेतले म्हणजे त्याचे कॅनन्स ज्याला म्हणतात, निकष म्हणतात, तेही बदलत चालले आहे. तर त्याचाही अभ्यास फार महत्वाचा आहे. फिस्कल प्लॅनिंग, राजकोषीय नियोजन हाही एक महत्वाचा विषय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वसमावेशक अर्थशास्त्र म्हणजे इन्क्लुसिव्ह इकॉनॉमिक्स आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक्स, शाश्वत अर्थशास्त्र, या विषयांचे सध्या अभ्यासाला खूप महत्व आलेलं आहे. आपण या क्षेत्रातला एखादा विषय निवडला तर निश्चितच तो नवीन राहील आणि तुम्हाला त्याचा उपयोग सुद्धा होऊ शकेल. नक्की सर. दुसरा प्रश्न स्क्रीनवर घेतोय. घ्या. एका विषयाचा कालखंड 1818 ते 1850 झाला आहे. तोच विषय पुढे हो घेऊ शकता तुम्ही, परंतु त्या दुसऱ्या कालखंडात त्या विषयाचं औचित्य आणि संदर्भ असला पाहिजे. त्यातून काहीतरी नवीन तथ्य, नवीन माहिती, आणखी त्याच्या आधारावर नवीन माहिती म्हणजे त्या विषय संशोधन योग्य किंवा संशोधनास उपयुक्त असा काहीतरी त्याच्यात गाभा असेल तर कालखंड बदलून तो अभ्यास करता येतो. कालखंड केवळ बदलला म्हणजे अभ्यासाला विषय होतो असं नाही. तर कालखंडाच्या अनुरूप त्या विषयाच्या संदर्भामध्ये काही बदल झाले आहेत का, काही नवीन तथ्य पुढे आली आहेत का, किंवा तथ्य पुढे आणू शकतो का, काही घटनात्मक बदल झाले आहेत का, काही संस्थागत अथवा व्यक्तिगत बदल झाले आहेत का, या पैलूंचा विचार करून मग कालखंड निवडला तर असा विषय सुद्धा संशोधनास योग्य आहे. काही अडचण नाही. हा सर. पुढचा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर घ्या सर. कोणाला काही विचारायचं नाही आहे सर. 2-3 प्रश्न आहेत. बऱ्याचदा संशोधन कार्याला निवड करून ते पुढे जातात. नाही, नो प्रॉब्लेम, काही चिंता नाही. बऱ्याचदा संशोधन कार्याला विषय निवड करून पुढे जाताना त्या विषयाची माहिती उपलब्ध होत नाही असा अनुभव येतो. त्यावेळा बरेचदा संशोधक कार्य थांबवतात असे दिसते. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं सुरुवातीला आता या व्याख्यानातच की विषय निवडतानाच हा विचार करा की याची माहिती उपलब्ध होऊ शकते का. हा बहुतेक संशोधकांचा मोठा प्रश्न आहे. विशेषतः जेव्हा कॉर्पोरेट हाऊसेसकडून, काही विशिष्ट शासकीय विभागांकडून किंवा संस्थांकडून किंवा काही सार्वजनिक संस्थांकडून किंवा धर्मार्थ संस्थांकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, या संस्था माहिती द्यायला उत्सुक नसतात. त्यांना वाटतं या माहितीचा दुरुपयोग होईल आणि मग आपण विषय निवडतो आणि विषय निवडल्यानंतर माहिती मिळत नाही म्हणून आपण हताश होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विषयाची माहिती मिळण्याची संभावना जास्त आहे किंवा ज्याची व्यापक माहिती उपलब्ध होऊ शकते वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते औपचारिक असतील किंवा अनौपचारिक असतील, असे विषय निवडणं केव्हाही श्रेयस्कर आहे. ज्याची माहिती मिळण्याच्याबद्दल आपल्या मनात संदेह असेल थोडा जरी, असा विषय शक्यतो निवडू नका. त्याचे बरेच वेळा विषय सुरू केल्यानंतर खूप अडचणी येतात आणि मग आपला हिरेमोड होतो, आपला मूड निघून जातो, मार्गदर्शकही आपल्याला मदत करत नाहीत आणि अखेर आपण विषय सोडून देतो. इतके दिवसांची मेहनत, वेळ, श्रम वाया जातो, मनस्ताप होतो. असं शक्यतो टाळावं असं माझी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. माझा विषय प्राणीशास्त्र आहे, आण्विक प्राणी जीवशास्त्र स्पेशलायझेशन आहे. मला PhD करायची आहे. संशोधन कार्य पूर्ण करणे लागणाऱ्या कालावधीचा अंदाज आता एक सांगतो. हा अंदाज तुम्हाला तुमचे मार्गदर्शकच सांगू शकतात, कारण तुम्ही त्या विषयाची डेप्थ, त्याची खोली किती ठरवली आहे आणि त्याचा काही विशिष्ट टाइम फ्रेम किंवा सब्जेक्ट फ्रेम आहे का, त्याचा काही कंटेक्स्ट फ्रेम आहे का, याच्यावर ते अवलंबून असतं. तुमचे मार्गदर्शक किंवा तुमच्या संस्थेमध्ये जे कोणी ज्येष्ठ मार्गदर्शक संशोधक असतील की ज्यांनी या विषयात अभ्यास केला असेल, त्यांचा याबद्दल सल्ला घेणं केव्हाही चांगलं राहील. RCC दरम्यान संशोधनाच्या विषयाचे मूल्यांकन कोणत्या आधारे होते, आपला विषय मांडताना कोणत्या मुद्द्याचा. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला RRC तर म्हणायचं नाही आहे का, RRC म्हणायचं असेल असं माझा एक अंदाज आहे, रिसर्च अँड रिव्ह्यू कमिटी. तर एक लक्षात घ्या, सामान्यपणे जे वापरले जातात त्याच्यामध्ये 5 निकष असतात, कारण मग या समितीवर काम करायचं मला थोडीशी संधी मिळालेली आहे. एक तर तो विषयाचं औचित्य, दुसरा मुद्दा तो विषयाची पुनरावृत्ती होत आहे का, तिसरा मुद्दा म्हणजे तो विषय संशोधन योग्य आपल्या विद्यापीठाच्या आणि कालखंडाच्या किंवा भौगोलिक संदर्भात उपयुक्त आहे का, चौथा त्या विषयाची उद्दिष्ट आपण कशा प्रकारे परिभाषित केली आहे, आणि पाचवा त्या विषयाकरता ज्या आपण संशोधनाच्या पद्धती मेथड्स वापरणार आहोत त्या उपयुक्त आणि की परिपूर्ण आहेत का, हे सामान्यपणे निकष असतात. जर या निकषांवर आपलं संशोधन प्रस्ताव योग्य असेल तर अडचण जात नाही. व्यावसायिक अर्थशास्त्राविषयी काही विषय असं सुचवणं शक्य नाही हो, कारण काय आहे, तुम्ही मला वाटल्यास मेल करा, मी तुम्हाला व्यक्तिशः त्याची उत्तरं देईन, पण असं इतका व्यक्तिगत प्रश्नाचं उत्तर सार्वजनिकरित्या देणं योग्य नाही होणार. सर, कोविड काळात ग्राहकांचे वर्तन, हो, हा निश्चितपणे चांगला आणखीन अगदी समकालीन विषय आहे आणि अद्याप कोविड संपलेला नाही. त्यामुळे
हा विषय तुम्ही अभ्यासाला घेणार असाल तर खरोखरच उत्तम विषय आहे. काही विषय असे असतात की ज्या विषयांना फक्त दुय्यम माहिती आहे. आता दुय्यम माहितीचा मध्ये प्लॅगरिझम येत नाही, एक लक्षात घ्या. दुय्यम माहितीचं आपण इंटरप्रिटेशन, आपण त्याचा उपयोग करून त्याचं प्रतिपादन कसं करतो, त्या दुय्यम माहितीला आपण आपल्या पद्धतीने कशा प्रकारे मांडतो, त्याच्यात आपली काही विचार म्हणा, आपला आपला इंटरप्रिटेशन आपण कसं करतो, आणि ती माहिती जशीच्या तशी न वापरली तर दुय्यम माहिती वापरून प्लॅगरिझम होत नाही. म्हणजे एखादा विषय मी एखादा लेख वाचला, त्यातला काही भाग मला उपयुक्त वाटला तर तो मी कोट करतो, त्याच्या खाली माझे अभिप्राय देतो किंवा त्याच्याबद्दल मी माझं मत सांगतो की ह्याबद्दल माझं मत असं असं आहे, तर मग ते प्लॅगरिझम होत नाही. जर समजा ती माहिती नुसतीच्या जशी तशी कटपेस्ट करून आपण वापरत असाल आणि त्याच्यात काही नवीन भर टाकणार नसाल तर मात्र ते प्लॅगरिझम मध्ये येईल, याचा संशय नाही. त्याचं त्याचा त्याचा नक्की प्रतिपादन, त्याचं विश्लेषण करण्याची आपली याच्यावर ते प्लॅगरिझम होईल किंवा हे सिद्ध निश्चितपणे निर्धारित. नक्कीच सर, आपल्याकडे या व्याख्यानाच्या संदर्भाने आलेले सगळे प्रश्न संपलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून या संदर्भाने काही प्रश्न असेल तर मी सरांचा मेल आयडी स्क्रीनवर डिस्प्ले केलेला आहे. आपण सरांना वैयक्तिक मेल करू शकता. सर नक्कीच त्या प्रश्नाचं जे काही शंकेचं निराकरण करतील. सर एक आपल्या भारतातील एक संशोधक विद्यार्थ्यांना एक आपला वेळातला वेळ काढून मार्गदर्शन करत आहेत, की आपल्या सगळ्या नवीन संशोधकासाठी खूप चांगली बाब आहे. आणि या कोविडच्या कालावधीमध्ये नेट शेट पीएचडी धारक संघर्ष समिती एक शैक्षणिक गुणवत्ता दर्जा सुधारण्यासाठी सातत्याने संघटित होऊन चळवळ आंदोलन करते. याचबरोबर आपला ब्रेन पण आपला विकसित झाला पाहिजे, कारण उद्याचे आणि सध्याचे आपण एक ह्युमन रिसोर्स असतात जे की देशाच्या विकासाला हातभार लावतात. हे कुठंतरी चांगल्या पद्धतीने घडले पाहिजे आणि आपले वरिष्ठ मार्गदर्शक देखील आपल्याला या चौकटीमध्ये पाहण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. कप्तान सरांनी पाठीमागल्या सेक्शन मध्ये खूप चांगल्या सोप्या पद्धतीने आपल्याला ज्या काही अवघड वाटणाऱ्या गोष्टी समजून सांगितल्यात. या सेक्शन मध्ये पण सरांनी विषयाची निवड करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काय भूमिका बजावली पाहिजे, कशा पद्धतीने जायला पाहिजे, एक लेआउट दिलेला आहे. आणि विशेषतः सर तुम्हाला सांगायचं आहे की आपले हे जे लेक्चर आहेत ना, आता लाईव्ह तर जातातच जातात. जे विद्यार्थी आता लाईव्ह मध्ये उपलब्ध होऊ शकत नाहीत ते विद्यार्थी नंतर येऊन हे रिसोर्स वगैरे पाहू शकतात. फेसबुक असेल, स्ट्रीम यार्डचा आपण आधुनिक काळामध्ये चांगला उपयोग करून घेताय सर. याच माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि तुम्हाला संपूर्ण विद्यार्थी आपण घेऊन जाऊ शकत आहेत. या ठिकाणी मला फेसबुकचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करावं वाटतं सर. आणि हे जे काही व्याख्यान आहे सर, तुम्ही म्हणजे एक चांगल्या पद्धतीने गाईड केलं त्याबद्दल सर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हे व्याख्यान थांबले. या सर्वांच्या वतीने हा बोला सर, बोला. हॅलो, याचा पुढचा विषय संशोधनाचा प्रस्ताव कसा लिहायचा याच्याबद्दल राहील. तो साधारणपणे पुढच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी राहील. एक चांगला उत्तम प्रस्ताव, कारण आपल्याला जेव्हा आपण मुलाखतीला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला प्रस्तावाची आवश्यकता पडेल, तर त्या दृष्टीने जी माहिती तुम्हाला मी देईन. धन्यवाद. नक्की सर, आपण जे काही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे म्हणजे संशोधनामध्ये नेमकं विषय निवडीपासून पुन्हा नंतर मुलाखत देण्याच्या संदर्भाने असेल, पुढं प्रस्ताव लिखाण असेल, या सगळ्याचाच आपण यामध्ये समावेश केलेला आहे. एक आपण म्हणतो ना, एक सेक्शन पूर्ण आपण यावर आपण देऊया सर. आपण जे वेळात वेळ काढून आम्हाला वेळ देत त्याच्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद.